आपण सध्या एका खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय की प्रभू येशू मरण्यासाठी का आला, आणि आज आपण त्याचं 7वं कारण पाहणार आहोत, जे आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आपल्या विरुद्ध असलेल्या कायदेशीर मागण्या रद्द करण्यासाठी. हे नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. चला एक क्षण डोळे बंद करून कल्पना करूया की आपण सर्वशक्तिमान देवाच्या न्यायालयात उभे आहोत. एक असं न्यायालय जिथे आपला प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृतीचा हिशोब मांडला जातोय. आणि या न्यायालयात एक गोष्ट नक्की आहे, आपण सर्वजण आरोपी म्हणून उभे आहोत. आता ह्या न्यायालयाचा कायदा काय आहे, तर तो आहे नियमशास्त्र. हे नियम म्हणजे काही चांगल्या सवयी किंवा सल्ले नाही, तर हा देवाचा पवित्र, परिपूर्ण आणि कधीही न बदलणारा असा मानक आहे. याच कायद्याच्या आधारावर आपल्या प्रत्येकाची तपासणी होते आणि आपल्यावर खटला चालवला जातो. आणि याच नियमशास्त्रानुसार आपल्या प्रत्येकाच्या नावाने एक कायदेशीर नोंदवही, एक रेकॉर्ड तयार झाला आहे. बायबल याला ऋणपत्र म्हणतं, म्हणजे आपल्या आत्मिक कर्जाचं खातं. यामध्ये आपल्या प्रत्येक चुकीची, प्रत्येक पापाची, अगदी बारीक सारीक तपशिलांसहित नोंद आहे. एकही गोष्ट सुटलेली नाही. आणि ही लांबचक यादी न्यायालयात आपल्या विरुद्धचा सर्वात मोठा पुरावा आहे. आता विचार करा, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यावर आपण काय करणार? साहजिकच आपण आपला बचाव करण्याचा प्रयत्न करू. आणि माणसाचा सगळ्यात सामान्य बचाव कोणता असतो, तर तो असतो आपल्या चांगल्या कर्मांचा. आपल्याला वाटतं की आपली चांगली कामं आपल्या वाईट कामांना झाकून टाकतील. आपल्या मनात लगेच न्यायाच्या तराजूचं चित्र उभं राहतं. आपण एका पारड्यात आपली सगळी चांगली कामं ठेवतो, केलेली मदत, दानधर्म, प्रार्थना, आणि दुसऱ्या पारड्यात आपली पापं. आणि आपल्याला आशा वाटते की चांगल्या कामांचं पारडं जड होईल. पण देवाच्या न्यायालयात हा हिशोब असा चालत नाही. हा युक्तिवाद तिथे पूर्णपणे फोल ठेवतो. थांबा, पण इथेच एक मोठा प्रश्न आहे. आपण ज्यांना आपली चांगली कामं म्हणतो, ती खरंच 100% शुद्ध, 100% निर्दोष आहेत का? आपण प्रामाणिकपणे स्वतःला विचारूया की प्रत्येक चांगलं काम आपण फक्त आणि फक्त देवाच्या गौरवासाठी केलं, की त्यामागे कुठेतरी स्वतःचं नाव होण्याची, लोकांकडून कौतुक मिळवण्याची इच्छा लपलेली होती? आणि मग पवित्र शास्त्र एक असं वचन आपल्या समोर ठेवतं जे आपला सगळा बचाव उद्ध्वस्त करून टाकतं. रोमकरांसंबंधित वचन सांगतं, जे काही विश्वासातून येत नाही ते पाप आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या गौरवासाठी केलेली नसेल, तर देवाच्या नजरेत ती सुद्धा पापच आहे. हे ऐकल्यावर काही बोलण्यासारखं उरतच नाही. आणि म्हणून आपल्या चांगल्या कर्मांचा बचाव पूर्णपणे फसतो. बायबल म्हणतं, नियमशास्त्र यासाठी आहे की प्रत्येक तोंड बंद व्हावे आणि संपूर्ण जग देवासमोर दोषी ठरावे. न्यायालयात एकदम शांतता पसरते, कारण प्रत्येकजण निःशब्द आहे, प्रत्येकजण दोषी आहे. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. जेव्हा सगळी आशा संपलेली वाटते, जेव्हा आपला बचाव पूर्णपणे अयशस्वी होतो, तेव्हा देव स्वतः पुढाकार घेतो. तो एक असा पुरावा सादर करतो जो धक्कादायक आहे. देवाची तारणाची पद्धत आपल्या कर्मांची बेरीज वजाबाकी करण्याची नाहीच, तर ती पूर्णपणे वेगळी आहे. आणि हा आहे तो पुरावा जो सगळं चित्रच पालटून टाकतो. कलोसाइक्रन्स 2:14 इथे नीट लक्ष द्या. देव आपल्या पापांच्या नोंदीला चांगल्या कामांसोबत तोलत नाहीये. नाही, तो ती नोंद, ते ऋणपत्र चक्क फाडून टाकत आहे, त्याला रद्द करत आहे, कायमचं संपवून टाकत आहे. मग हे झालं कसं? अगदी सोप्या 3 टप्प्यांमध्ये. 1. आपल्या पापांची एक मोठी यादी, एक ऋणपत्र आपल्या विरुद्ध होतं. 2. देवाने ते घेतलं आणि वधस्तंभावर खिळून टाकलं. आणि 3. त्यामुळे ते कायमचं रद्द झालं. त्याचा कायदेशीर आधारच संपून गेला, विषयच संपला. पण एक मिनिट, ही गोष्ट खूप नीट समजून घ्या. वधस्तंभावर देवाने आपल्या पापांचा एखादा कागद नाही खेळला. नाही, वधस्तंभावर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त खेळला गेला. तो स्वतः आपल्या पापांची ती नोंद बनला. आपल्या सगळ्या पापांची जी काही कायदेशीर शिक्षा होती, ती त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली. आणि आता या खटल्याचा अंतिम क्षण आला आहे. बचाव पक्षाकडून येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा आणि पुनरुत्थानाचा हा नाकारता न येणारा पुरावा सादर झाला आहे. आणि आता फक्त न्यायाधीशांचा अंतिम निकाल ऐकायचा बाकी आहे. हा आहे तो निकाल, निर्दोष. होय, ज्या कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध असलेले सर्व आरोप, ते सर्व कर्ज आता रद्द झाले आहे. त्याला पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. देवाच्या सर्वोच्च न्यायालयात त्याला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले आहे. आणि हा फक्त एक कागदावरचा निर्णय नाहीये, हा एक प्रत्यक्ष अनुभव आहे. या निकालाबरोबर येते पापाच्या ओझ्यातून सुटका. एक अशी अद्भुत शांती मिळते जी शब्दात सांगता येत नाही. खांद्यावरचं ते पापाचं आणि अपराधीपणाचं मोठं ओझं जणू काही उतरलं आहे.
जरा डोळ्यासमोर आणा तुमच्या नावाचं ते जाडजोड कर्जपत्र, ज्यावर तुमच्या प्रत्येक चुकीची नोंद होती. वधस्तंभावर खेळल्यामुळे ते पूर्णपणे जळून गेलं आहे. आणि आता फक्त त्याची राख उरली आहे, जी वाऱ्यावर कधीच उडून गेली आहे. त्याचा काहीही मागमूस शिल्लक नाही. ते कायमचं नष्ट झालं आहे. आणि या सत्याचा अनुभव म्हणजे मुक्ती, पूर्णपणे मुक्त. भूतकाळाच्या चुकांच्या बंधनातून मुक्त, भविष्यात येणाऱ्या शिक्षेच्या भीतीतून मुक्त. तुम्ही पूर्णपणे मोकळे आहात. हा विजय येशूने मिळवला आहे. हा कायदेशीर निकाल तुमच्या माझ्या बाजूने दिला गेला आहे. पण आता एकच आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपण हा निकाल स्वीकारणार आहोत का? या विजयावर आपण आपला हक्क सांगणार आहोत का? मग हा निकाल स्वीकारायचा म्हणजे नेमकं काय करायचं? पहिलं म्हणजे स्वतःच्या चांगल्या कामांवर अवलंबून राहणं पूर्णपणे थांबवायचं. दुसरं म्हणजे येशूने वधस्तंभावर आपल्यासाठी जे काही केलं त्यावर 100% पूर्णपणे विश्वास ठेवायचा. आणि तिसरं म्हणजे त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारायचं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही मुक्ती, हा विजय विकत घेण्याची गोष्ट नाही. हे आपण कोणत्याही चांगल्या कामाने कमावू शकत नाही. हे देवाकडून मिळणारं एक विनामूल्य दान आहे, एक देणगी आहे, जी फक्त आणि फक्त विश्वासाने स्वीकारायची आहे. म्हणून आजचं आमंत्रण एकदम सरळ आणि सोप्पं आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवा, त्याने तुमच्यासाठी जे केलं आहे ते स्वीकारा आणि पापाच्या बंधनातून आणि शिक्षेतून कायमचे मुक्त व्हा.